ॲडव्हान्स फीचर्स इम्प्लिमेंटेड अशी डिजिटलाइज इंग्लिश लॅब आहे, ज्यामुळे तुमचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग होतं आणि ॲज वेल ॲज ही तुम्हाला बेनिफिशियल ठरते ही गोष्ट की तुम्ही यापुढे जेव्हा बिझनेसमध्ये किंवा कॉर्पोरेट फील्डला बाहेर पडता त्यावेळी तुम्हाला इंग्लिश ही स्पीकिंग लँग्वेज मस्ट आहे, त्याशिवाय तुम्ही तुमच्या स्किल्स एलॅबोरेट करू शकत नाही. सो तुमचं इंग्लिश परफेक्ट व्हावं यासाठी आपण डिजिटलाइज लॅब आपल्या ICS कॉलेजला आपण डेव्हलप केलेली आहे. सो थँक्स फॉर व्हिजिटिंग टू आवर इंग्लिश लॅब. सहजीवन शिक्षण संस्था ICS कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स सायन्स खेड हिराचंद परशुराम कुटाला माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन संकुल करिअरच्या नव्या दिशा मार्गदर्शन आज दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी आपण करत आहोत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला आपल्या कॉलेजचे चेअरमन
ॲडव्होकेट आनंदरावजी भोसले सर, तसेच आपल्या कॉलेजच्या प्राचार्य प्रिन्सिपल डॉक्टर प्रोफेसर अनिता आवटी मॅडम, आपल्या कॉलेजचे चंदुलाल शेठ हायस्कूलचे प्रिन्सिपल उत्तम कुमार कांबळे सर, तसेच व्हाईस प्रिन्सिपल हुलगे सर या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांचं मी आपल्या विभागाच्या वतीने तसेच ICS कॉलेजच्या वतीने स्वागत करतो व मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपल्या कॉलेजचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदरावजी भोसले सर यांना बुके देऊन त्यांचं स्वागत करावं. तसेच मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक उत्तम कुमार कांबळे सर यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. तसेच मॅडमला विनंती करतो की त्यांनी हुलगे सरांचंही स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. तसेच या ठिकाणी सहजीवन शिक्षण संस्था चंदुलाल शेठ हायस्कूलचे काही टीचर्स आलेले आहेत. तर मी अक्षता मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना फुलं द्यावी. IT विभागाचे प्रमुख श्रुत भोसले सर, इथला सर्व स्टाफ, माझे सहकारी शिक्षक आणि माझ्या गोड विद्यार्थी, आज खरोखरच सुवर्ण दिन म्हणावा लागेल. कारण अशा पद्धतीचा कार्यक्रम तुमच्यासाठी लाभलेला आहे आणि यावर्षी आपण भोसले सरांनी आणि अशा त्यांच्या संकल्पनेतून हा साकार होतोय. खरोखरच तुमच्या दृष्टीनं हा सुवर्ण दिन आहे असं मी समजतो. फक्त मी भोसले सरांची मागाशीच रिक्वेस्ट केली, हा फक्त कार्यक्रम आता एक तासापुरता न ठेवता थोडासा तो कार्यक्रम अजून थोडासा जास्त घ्यावा आणि हा कार्यक्रम दिवाळी सुट्टीनंतर पहिल्या आठवड्यात घ्यावा असं फक्त मी पुढील वर्षापासून त्यांना विनंती करतोय. आणि आपल्याच सहजीवन शिक्षण संस्थेचं आपलंच ICS कॉलेज आहे की जे सर्व परिपूर्ण असं आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी, आमच्या विद्यार्थ्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व साकार करण्यासाठी नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तर मी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही हा आपला कॅम्पस बघितला, इथं असणाऱ्या सर्व फॅसिलिटीज बघितल्या, नक्कीच तुम्ही भारावून गेला असाल आणि येत्या आगामी वर्षामध्ये तुम्ही आपल्याच ICS कॉलेजला प्रवेश घ्यावा असं मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॉलेजची व्हिजिट केली, प्रत्येक डिपार्टमेंटला विद्यार्थी भेट देऊन आलेले. आपल्या कॉलेजमध्ये काय काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कोणकोणत्या फॅसिलिटीज आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी पाहिलेल्या आहेत. त्यांना या संदर्भात त्या विभागाने व्यवस्थित माहिती पण दिलेली की कोणते इन्स्ट्रुमेंट कशासाठी असतात, इथं तुम्ही आल्यानंतर तुम्हाला काय काय हे केलं जाणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीची माहिती विद्यार्थ्यांना त्या विभागाने दिलेली. आर्ट, सायन्स, कॉमर्स, IT, CS, BMS या सर्व विभागाने ही माहिती त्यांना प्रोव्हाइड केलेली आहे. कार्यक्रमाला लगेचच कुठलाही वेळ न घालवता आपण सुरुवात करत आहोत. मी आपल्या कॉलेजच्या प्राचार्य प्रिन्सिपल डॉक्टर अनिता आवटे मॅडम यांना प्रास्ताविक व कार्यक्रमाचा उद्देश या संदर्भात बोलण्यासाठी आमंत्रित करतो. त्यांनी व्यासपीठावर. Thank you, sir. Good morning, all of you. आवाज नहीं आला. Good morning. Once again, I welcome all of you on the behalf of our Sajivan Shikshan Sanstha
ICS College and IT BMS Computer Science Department. सो मला नक्कीच तुमच्याशी बोलायला आवडेल, पण आज आपलं आणखीन पण शेड्यूल ठरलेलं आहे, तर थोडंसं 5-1 मिनिटात मी आजच्या आपल्या या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तुम्ही आज इथे ICS कॉलेजच्या या संपूर्ण प्रांगणामध्ये कशासाठी आलेला आहात आणि याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे याच्याविषयी थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या सजीवन शिक्षण संस्थेच्या माननीय मंगेशभाई तसेच कार्याध्यक्ष माननीय मंगेशभाई बुटाला तसंच अमोलभाई बुटाला हे येणार होते, परंतु काही कारणास्तव त्यांना येता आलं नाही. पण त्या सर्वांचे प्रतिनिधी म्हणून इथे आपल्या गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले सर उपस्थित आहेत आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. तर त्यांचं तसंच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय कांबळे सर आणि माझा सर्व स्टाफ तसेच तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र या कार्यक्रमासाठी आज आवर्जून आमच्या कॅम्पसमध्ये इथे उपस्थित आहात, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम जरी या ठिकाणी 12वी नंतर काय करायचं, कोणकोणत्या तुम्हाला दिशा आहेत किंवा कोणते कोर्सेस तुमच्याकडे आहेत हे थोडंसं नंतर सांगणारच आहे, परंतु इन जनरल जर आपल्याला या ठिकाणी डिस्कशन करायचं असेल तर आता तुम्ही संपूर्ण कॅम्पसची एक छोटीशी व्हिजिट केली, त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात आलं असेल की आपल्याकडे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तिन्ही फॅकल्टी आहेत. आर्ट्समध्ये वेगवेगळे विषय आहेत, कॉमर्समध्ये आपल्याकडे आहेत, तसंच त्या ठिकाणी IT BMS कॉम्प्युटर सायन्स आपल्याकडे आहे आणि याच्यामध्ये PG पर्यंत MCOM, MSc त्या ठिकाणी केमिस्ट्री आणि MSc IT हे PGचे कोर्सेस आहेत. पाठीमागेच आपलं MBA इन्स्टिट्यूट पण त्या ठिकाणी आहे. तुम्ही ग्राउंड बघितला आहे, जिमखाना बघितला किंवा इतर सगळ्या केमिस्ट्री लॅब किंवा फिजिक्स लॅब, बॉटनी, झुलॉजीच्या लॅब तुम्ही बघितल्या, काही डिपार्टमेंट्स बघितलेत, वर्ग काही त्या ठिकाणी बघितलेत. IT BMS कडचे त्या ठिकाणी जे काही लॅब्स आहेत, कॉम्प्युटरचे रूम्स आहेत, या सगळ्या व्हिजिट केल्यात, लायब्ररीला व्हिजिट केली. हे सगळं करण्यामागचा हेतू असा आहे की आपल्या इथं एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, म्हणजे आपल्या ICS कॉलेजमध्ये इतकी सगळी सोय आपण विद्यार्थ्यांसाठी आपल्या संस्थेने सजीवन शिक्षण संस्थेने केलेली आहे. पण बरेचदा असं होतं की तुम्हाला मुलांना ह्या गोष्टी माहिती नसतात आणि तुम्ही एकतर 12वी नंतर ॲडमिशन, काही जण शिकत नाहीत, काही जण त्या ठिकाणी बाहेर कुठेतरी जातात. अर्थात वी ॲक्सेप्ट दॅट की दोज स्टुडंट्स हू आर इंटरेस्टेड इन इंजिनिअरिंग और मेडिकल, फ्यू स्टुडंट्स आर गोइंग आउट ऑफ केअर, बट रिमेनिंग स्टुडंट्स व्हॉट अबाउट देम, की हे बाकीचे विद्यार्थी जे आहेत त्यांना 12वी नंतर पास झालं तर शिक्षण करायची काही गरज नाही, असं कुठेतरी एक ट्रेंड आम्हाला गेल्या काही वर्षांमध्ये बघायला म्हणजे मिळतं. आणि म्हणून परवा आमच्या मीटिंगमध्ये असा एक विषय झाला की आपलीच मुलं इतकी आहेत, जवळपास 350-400 मुलं जर आपली सहजीवनची म्हणजे चंदीलाल शेठ हायस्कूलमधलीच आहे 12वीची आणि ती पण, तर त्यांना एक आपल्या कॉलेजमध्ये बोलवून आपला सगळा परिसर दाखवून काय काय आपल्याकडे आहे हे जर त्यांना माहिती करून दिलं तर जी मुलं 12वी नंतर ॲडमिशन घेत नाही तर अशा मुलांना त्या ठिकाणी कुठेतरी आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल, त्यांना गायडन्स करता येईल. कारण आता नवीन शैक्षणिक धोरण या वर्षीपासून कॉलेजला लागू झालं आहे. एक्झामचं पॅटर्न जो आहे तो बदललेला आहे, म्हणजे सोपा झालेला आहे, पूर्वीसारखं नाही आहे. तर 1-1 तासाच्या 2 तासाच्या परीक्षा वगैरे आल्यात आणि विषय भरपूर असले तरी त्या ठिकाणी 50 मार्काच्या परीक्षा वगैरे आल्या. तर हे तुमच्यापर्यंत आम्ही परत पोहोचूच येत्या काही दिवसांमध्ये, परंतु ह्या निमित्ताने थोडंसं तुम्हाला ती माहिती व्हावी. आणि इथं सगळ्या सोयी आहेत, इथं आपल्याकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे, सगळे क्लासेस आपल्याकडे LCD प्रोजेक्टर सगळ्या क्लासेसमध्ये आहे, म्हणजे तुम्हाला आता अत्याधुनिक पद्धतीने जे काही शिकवण्याची सोय आहे ती आहे. 50-60 कॉम्प्युटर्स आपल्याकडे मुलांसाठी आहेत लॅबमध्ये, ITCSच्या लॅबमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक डिपार्टमेंटला शिक्षकांकडे आहेत, विद्यार्थ्यांना काही ठिकाणी सेपरेट कॉम्प्युटर्स आपण अवेलेबल करून दिले. म्हणजे हे सगळं तुमच्या माहितीसाठी. तुम्हाला स्कॉलरशिप मिळते, बऱ्याचशा मुलांना 12वी पर्यंत फ्री शिक्षण वगैरे असतं, परंतु कॉलेजला आल्यानंतर सुद्धा गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, स्कॉलरशिप्स आहेत, त्याच्यामधून तुम्हाला तुमचे फीचे पैसे जे काही आहेत किंवा ॲडमिशन फी आहे ती पण तुम्हाला मिळते. तर हे पण तुम्हाला माहिती असू दे, कारण मुलांना तेही माहिती नसतं. जी फी तुम्ही कॉलेजला भरता ती फी तुम्हाला गव्हर्नमेंट परत त्या ठिकाणी देतं जर तुम्ही स्कॉलरशिपचे फॉर्म्स भरले तर, म्हणजे अगदी फ्रीमध्ये तुमचं शिक्षण होत असतं. आणि त्याचबरोबर
वेगवेगळ्या तुम्हाला ॲक्टिव्हिटीज आहे. आपल्याकडे NSS आहे, आपल्याकडे NCC आहे, मुलांची मुलीची NCC आपल्याकडे आहे. तर तुम्हाला हे माहिती असू दे की गेल्या वर्षी आपला विद्यार्थी 26 जानेवारीची जी परेड होते दिल्लीला, त्या परेडमध्ये त्या ठिकाणी त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं होतं सिद्धांत मोहिते म्हणून. आणि तो विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. त्यांना राज्यपाल किंवा उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री ह्या सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांचाच त्याकडून सत्कार त्याचा झाला. त्याचबरोबर आपल्याकडे NSS मधनं पण अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या नॅशनल कॅम्प्सला जातात, स्टेट लेवलच्या कॅम्पला जातात. स्पोर्ट्स आपल्याकडे चांगलं कल्चर आहे, मुलं आपली विद्यापीठाच्या टीममध्ये जातात. तसंच आपल्याला ह्याच्यामध्ये कल्चरल ॲक्टिव्हिटीज हे सुद्धा आपल्याकडे चांगलं, म्हणजे विद्यापीठाच्या स्पर्धा आपण ह्यावर्षी यूथ फेस्टिवल घेतलेलं होतं, त्याच्यामधून काही विद्यार्थी विद्यापीठापर्यंत गेले. म्हणजे तुम्ही सगळे जे आज 300-350 विद्यार्थी या ठिकाणी जमलेला, तुमच्यामध्ये जे जे काही स्किल आहे, ज्याची तुम्हाला आवड आहे, त्या प्रत्येक गोष्टीला आम्ही इथे प्रोत्साहन देतो. आम्ही या ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये पॉलिशिंग करण्याचं काम घेऊन तुमच्या आवडीनुसार अभ्यासाबरोबर इतर सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या काही आहेत ते करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्या सर्वांना एक आवाहन करू इच्छिते की तुम्ही 12वी नंतर तुम्हाला जर काही ॲडमिशनच्या संदर्भात माहिती हवी असेल किंवा इतर काही गायडन्स हवा असेल तर आमचा संपूर्ण ICS कॉलेजचा स्टाफ या ठिकाणी तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला कधीही काही मदत लागली तर ती करण्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी इथे अवेलेबल असू. फक्त 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल कॉलेजला आणि तुमचं ऑनलाईन फॉर्म वगैरे भरण्याची प्रोसेस असते. BMS यंदा आमचा AICT कडे गेलेला आहे, त्याची नीटची परीक्षा आता लागलेली आहे, CET एक्झाम्स म्हणजे. तर त्याच्या संदर्भात सर नंतरच्या सेशनमध्ये तुम्हाला माहिती देतीलच. पण ह्या सगळ्या गोष्टींची जराशी कल्पना या निमित्ताने तुम्हाला यावी, हा यामागचा उद्देश आहे. तुम्हाला तुमच्या पुढच्या करिअरसाठी तसंच येणाऱ्या 12वीच्या परीक्षेसाठी मी आमच्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देते. आणि तुम्ही चांगल्या मार्कांनी पास होऊन पुढे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला करिअर करायचं आहे ते चांगल्या पद्धतीने तुम्ही करावं. आणि ग्रॅज्युएशन आमच्या महाविद्यालयातून म्हणजेच आपल्या संस्थेचंच हे कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमधनं आपण कंप्लीट करावं अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करते. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करते आणि थांबते. थँक्यू. असलेले सहजीवन शिक्षण संस्थेचे व ICS कॉलेजचे चेअरमन भोसले साहेब, तसेच या कॉलेजच्या प्राचार्या आवटी मॅडम, IT विभागाचे प्रमुख भोसले सर, आमच्या श्रीमान चंद्रलाल शेठ हायस्कूलचे उपप्राचार्य पुलगे सर, सर्व विभागाचे प्रमुख, इतर प्राध्यापक, विद्यार्थी मित्र, आजचा हा जो कार्यक्रम आहे तो मला वाटतं आपल्याच संस्थेतील श्रीमान चंद्रलाल शेठ हायस्कूलमधील 11वी 12वीमधील 12वीचा फक्त विद्यार्थी मला वाटतं पहिल्या प्रथमच हा अशा प्रकारचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. उद्देश हा आहे की जे संपूर्ण खेडमध्ये असं एक कॉलेज आहे की बालवाडीपासून पदव्युत्तरपर्यंत शिक्षण देणारं हे एवढी मोठी संस्था आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना कळित व्हावं की आपल्या ज्या शिक्षण संस्थेमध्ये आपण शिकतो त्या शिक्षण संस्थेमध्ये कोणते कोणते विभाग आहेत. आपण 11वी 12वी झाल्यानंतर बाहेर कुठं जाण्यापेक्षा आपल्याच संस्थेमध्ये ते विभाग आहेत का आणि ते असतील तर कशा प्रकारचे आहेत याची कल्पना सर्व प्रकारचा कॅम्पस बघावा. आणि विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये बाहेर ॲडमिशन न घेता आपल्याकडंच त्या सुविधा उपलब्ध असतील तर त्या का घेऊ नयेत, हा एक त्या पाठिंबाचा उद्देश आहे. साधारणपणे प्रत्येक वेळेला आपण करिअर मार्गदर्शन असं म्हणतो. मुळात प्रत्येक वेळेला करिअर असं म्हणतो. करिअर मी करणार आहे असं सहज बोलून मी पुढच्या आयुष्यामध्ये माझं स्वतःचा करिअरचा विचार करतो. अरे करिअर म्हणजे नेमकं काय? मुळात करिअरच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. करिअर म्हणजे काय शिकायचं, 3 शब्दामध्ये सांगतो. काय शिकायचं, कसं शिकायचं आणि शिकून काय करायचं, हे ज्याला कळलं त्याला त्याचं करिअर झालं म्हणून समजायचं. बघा, काय शिकायचं, कसं शिकायचं
आणि शिकून काय करायचं हे ज्याला कळलं की त्याचं करिअर झालं. साधारणपणे आपल्या शाळेमध्ये आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स जे कॉलेजला आहे 11वी-12वीला आहे तेच इथं आहे. त्यामुळं त्यात पुन्हा IT हा एक विभाग आहे. प्रत्येक विभागात ज्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, ज्यामध्ये आपलं गोडी आहे तो विभाग आपल्याला उपलब्ध आहे. आता एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो किंवा एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. केरळमधली गोष्ट आहे. केरळमध्ये काय घडलं, एक 3 मित्र एका शाळेमध्ये शिकत होते. केरळमधली गोष्ट आहे बरं का. साधारणपणे 1970च्या अगोदरची गोष्ट आहे. 3 मित्र मॅट्रिकपर्यंत ते शिकले. आता त्यावेळेची मॅट्रिक म्हणजे 11वी असं 11वीला मॅट्रिक असायचं. या मॅट्रिकमध्ये 3 विद्यार्थी शिकत होते. आता एक खूप हुशार, प्रचंड हुशार मुलगा होता, दुसरा मध्यम, तिसरा साधारण. जो हुशार होता तो नेहमीच टॉपला यायचा शाळेमध्ये, मॅट्रिकमध्ये पण टॉपला. साधारण जो होता तो 70% गुण मिळून 70-75% तो नेहमी घ्यायचा. आणि जो साधारण जो होता म्हणजे मध्यम हा 70 ते 75% आणि साधारण जो विद्यार्थी होता तो कसा तरी पास व्हायचा. तर हे 3 विद्यार्थी जसे जसे मोठे होत गेले. आता हे केरळमधले हे विद्यार्थी आहेत. कुशाग्र बुद्धिमत्तेचा जो होता त्यानं पुढं इंजिनिअरिंग केलं आणि तो त्याच्यामध्ये IPS परीक्षा, UPSC परीक्षा तो पास झाला. इंजिनिअरिंगमध्ये त्यानं चांगलं करिअर केलं. साधारण बुद्धिमत्तेचा हा जो मध्यम बुद्धिमत्तेचा जो विद्यार्थी होता तो कसा होता की त्याला आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स यामधली आर्ट्स हा विभाग त्याने निवडला आणि आर्ट्समध्ये त्याने पदवी घेतली. आर्ट्समध्ये पदवी घेतल्यानंतर कुणीतरी त्याला सांगितलं किंवा बाहेर चर्चेला असतं की आर्ट्सवाले विद्यार्थी UPSC परीक्षेमध्ये चांगलं त्यांना परीक्षा ती जाते आणि ते चांगले अधिकारी बनतात असं त्याला कोणीतरी सांगितलं आणि तो विद्यार्थी UPSC परीक्षेला बसला आणि एक मोठा ऑफिसर झाला. आता साधारण विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी त्याच्या आजूबाजूला मित्रांचा घोळका खूप असायचा आणि तो विद्यार्थी जो आहे तो पुढं नेतृत्व गुण त्याच्याकडे असल्याकडं मित्रांच्या मध्ये असल्यामुळं त्याला नेतृत्व गुण मिळाला आणि तो पुढं आमदार झाला, खासदार झाला. आता हे 3 प्रकारचे म्हणजे अतिशय हुशार मुलगा, मध्यम हुशार मुलगा आणखीन साधारण हे तिन्ही एकाच ठिकाणी शिकलेले आहेत. पुढं जो अतिशय हुशार विद्यार्थी होता, आता ही 3 नावं सांगतो तुम्हाला. 3 नावं जी आहेत, जो टॉपचा विद्यार्थी होता तो इंजिनियर होता ते आहेत E. श्रीधरन. केरळमधली जी नाव आहेत बघा, E. श्रीधरन हे टॉपचे विद्यार्थी. त्याच्यानंतर जो मध्यम विद्यार्थी आहे जो UPSCला पास झाला त्यांचं नाव आहे TN सेशन आणि जो साधारण विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे KP उन्नीकृष्णन. अशी 3 नाव आहेत. आता हे E. श्रीधरन जे आहे हे नाव संपूर्ण भारतामध्ये सगळ्यांच्या परिचयाचं आहे. कोकण रेल्वेचे जे जनक आहेत, एवढी अवघड असा हा कोकण मार्ग आहे, त्या कोकण मार्गाचं रेल्वेचं काम त्यांनी पूर्ण केलं, हे E. श्रीधरन. आणि TN सेशन जे आहेत की ज्यांनी निवडणुका काय असतात, निवडणुकांमध्ये आचारसंहिता काय असते हे संपूर्ण देशाला, देशातल्या नागरिकांना, देशातल्या प्रत्येक राजकीय लोकांना सांगितलं. त्यावेळेला त्याला आचारसंहिता कुणाला माहितीच नव्हती. आचारसंहिता होती पण प्रत्यक्षात ती अंमलबजावणी कशा प्रकारची होती, निवडणुका कशा प्रकारच्या, हे TN सेशन यांनी सांगितलं किंवा त्यांच्यामुळे ते सगळ्यांना कळालं. आणि जे साधारण विद्यार्थी ज्यांनी आमदार, खासदार होऊन पुढे गेले ते पुढं कॅबिनेट मंत्री झाले, देशाचे कॅबिनेट मंत्री झाले, KP उन्नीकृष्णन. आता हे 3 विद्यार्थी पुढे गेले. कालांतराने ते त्या पदावर गेल्यानंतर
जे टॉपचे विद्यार्थी म्हणून इंजिनियर होते, ई श्रीधरन होते, ते त्यांच्यामध्ये त्यांना बढती मिळाली. आणि ते बढती मिळाल्यानंतर आत्ताचं जे आपण रेल्वे बोर्ड म्हणतो, संपूर्ण भारताचं जे रेल्वे बोर्ड होतं त्याचे ते चेअरमन झाले. बघा, टॉपचं पद आहे, हे सर्वोच्च पद आहे रेल्वेमधलं. त्याच्यानंतर TN शेषन जे आहे त्याच रेल्वे खात्यामध्ये सचिव झाले. आणि जे साधारण विद्यार्थी ज्यांना आपण म्हणतो KP उन्नीकृष्णन जे आहेत ते रेल्वे मंत्री झाले. बघा, रेल्वे मंत्री, रेल्वेचे सचिव आणि रेल्वेचे चेअरमन. एका साधारण शाळेमध्ये जे मॅट्रिक होते, वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना एक साधारण विद्यार्थी आहे, एक अतिशय हुशार विद्यार्थी आहे आणि एक मध्यम विद्यार्थी आहे. ते पुढं जाऊन त्यांच्यामधनं करिअर शोधून ते पुढं एकाच डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या पदावरती होते. सांगण्याचं तात्पर्य काय, तर आपण योग्य संधी ओळखली पाहिजे, योग्य करिअर निवडलं पाहिजे आणि योग्य निर्णय घेतला पाहिजे, तर नक्कीच आपल्याला यश मिळतं. आपल्या शिक्षण संस्थेनं सगळ्या प्रकारच्या संधी तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आर्ट्स आहे, सायन्स आहे, कॉमर्स आहे, IT विभाग तर काय बोलण्याच्या पलीकडे. आता मी तुम्हाला विषय आला म्हणून सांगतो. माझी 2 मुलं आहेत, दोघेही IT वाले आहेत. आणि अतिशय महत्त्वाचं आणि अगदी अभिमानानं सांगावं असं वाटतं, याच IT कॉलेजमध्ये माझा मुलगा MSc झाला आहे. आता जो MSc झाल्यानंतर काय या ITनं दिलं माझ्या मुलग्याला किंवा मला, माझ्या कुटुंबाला, हे मुद्दा मी सगळे ITचे प्राध्यापक आहेत. तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे मला 35 वर्ष झाली या सहजीवन शिक्षण संस्थेमध्ये मी नोकरी करतोय. 35 वर्ष झाले. 35 वर्षामध्ये मला माझं जेवढं पॅकेज नाही तेवढं पॅकेज माझ्या मुलग्याला या IT विभागानं सुरुवातीला मिळवून दिलं. म्हणजे 35 वर्षानंतर माझा जेवढा पगार आहे तेवढा पगार माझ्या मुलग्यानं पहिल्या वर्षी घेतला. 2 वर्षापूर्वी सांगतोय, पुढचं मी सांगत नाही. कारण पॅकेज ITची मुलं म्हणतात की पॅकेज सांगायचं नसतं. तर हे म्हणजे मी स्वतः आहे, मी शिक्षक आहे, या शाळेमध्ये कर्मचारी आहे, प्राचार्य म्हणून काम करतो. मग मी जर माझा मुलगा या सहजीवन शिक्षण संस्थेमधल्या वेगवेगळ्या विभागामध्ये, IT विभागामध्ये जर माझा मुलगा आहे, इथं या पदापर्यंत जाऊ शकतो, एवढं पॅकेज घेऊ शकतो, तर माझ्या शाळेत शिकणारे माझे विद्यार्थी माझ्या शाळेमधल्या, माझ्या या कॉलेजमधल्या, या शिक्षण संस्थेमधल्या कॉलेजमध्ये का शिकू नयेत. म्हणून आजचा हा जो काय कार्यक्रम केला की जेणेकरून आपल्या शिक्षण संस्थेमध्ये काय चालतं, कोणत्या फॅसिलिटीज आहेत ते समजावं. आणि मग म्हणूनच मी पुन्हा एकदा सगळ्यांना विद्यार्थ्यांना विनंतीने आवाहन करतो की या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, जास्तीत जास्त पद्धतीनं अभ्यास करून आपल्याच सहजीवन शिक्षण संस्थेचं नाव कसं उज्ज्वल होईल यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. आणि भविष्यात इथलाच चांगला विद्यार्थी म्हणून बाहेर पडायचं आहे, अशा प्रकारचं मी सर्व विद्यार्थ्यांना सूचित करतो. आणि मला इथं 2 शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. उपस्थित असलेल्या आपल्या ICS कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर आवटी मॅडम, सहजीवन शाळेचे हायस्कूलचे मुख्याध्यापक कांबळे सर, उपमुख्याध्यापक फुलगे सर, त्यांचे सर्व सहकारी आणि आमच्या ICS कॉलेजचे सर्व प्राध्यापक आणि सहजीवन हायस्कूलमधून आलेले सगळे 12वीचे विद्यार्थी, या सगळ्यांचं मी प्रथम मनापासून सहजीवन शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष माननीय हिराबाई बुटाला, कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला यांच्या वतीने मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. सहजीवन शिक्षण संस्था म्हणजे एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातले जसे आम्ही घटक आहोत तसे तुम्ही सर्व या कुटुंबाचे घटक आहात. तुम्हाला इथं बोलवण्याचा उद्देश काय आहे तो प्राचार्य मॅडमने सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं. कसं आहे, जेव्हा आम्ही आमचं हायस्कूलचं शिक्षण झाल्यानंतर मला किंवा मंगेशभाईला आम्हाला पुण्याला शिक्षण घ्यायला जावं लागलं. आता आमची परिस्थिती चांगली होती वडिलांची, म्हणून आम्ही पुण्यात जाऊन हॉस्टेलला राहून
BA केलं, LLB केलं आणि आम्ही आलो. आता शिक्षण इतकं महाग आहे जे आम्ही त्याला 400 रुपये हॉस्टेलला लागायचे, आता काहीतरी 20-25 हजार रुपये द्यावे लागतात. खूप महाग झालेलं आहे. मग अशा वेळी आपल्या विद्यार्थ्यांसाठी इथल्या तालुक्यातल्या मुलांना या गावामध्ये खेडमध्ये चांगलं शिक्षण मिळावं म्हणून सहजीवन शिक्षण संस्थेची स्थापना झाली आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष हिराबाई बुटाला हे अध्यक्ष आहेत. गेले 50 वर्ष या संस्थेचं ते नेतृत्व करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती नेतृत्वाखाली आम्ही मंडळी सगळी काम करत असतो. आता मला सरांनी सांगितलं की सहजीवन आपल्या ह्या संस्थेमध्ये किंवा सगळ्या विंगमध्ये शिस्तीचं पालन केलं जातं. बरोबर आहे, तर शिस्त पाळल्याशिवाय आपल्याला आयुष्यात जर पुढं जायचं असेल तर आपल्याला चांगले संस्कार होणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि ते आम्ही आमच्या शाळेमध्ये, संस्थेमध्ये किंवा सगळ्या विंगमध्ये आम्ही ते काटेकोरपणे पाळत असतो. तर हे शिक्षण देताना आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की आपल्या ग्रामीण भागातून येणारी मुलं आहेत, परिस्थितीने सर्वसाधारण अशी मुलं आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत, माजी सैनिकांची मुलं आहेत, शिक्षकांची मुलं असतील, सगळ्या प्रकारची आहेत. तर ह्या मुलांना कमीत कमी फीमध्ये चांगलं शिक्षण आपण द्यायचं असा कटाक्ष आमची संस्था पाळत असते. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडं ह्या संस्थेमध्ये KG to PG म्हणजे बालवाडीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन MA, MCOM, MSc पर्यंत सगळं शिक्षण आपण माफक फीमध्ये आपण देत असतो. आपण इतर शाळांचे जर खेडमध्ये अनेक शाळा आहेत त्यांचे जे डोनेशनचे आकडे ऐकलात तर सर्वसाधारणपणे आपल्या सामान्य माणसाला ते न परवडणारे आहेत. पण आई वडील पोटाला चिमटा काढून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करत असतात. आपल्या इथं तुम्ही आता बघणार आहात सगळं कसं काय आपण, तर आम्ही जेवढे पैसे विद्यार्थ्यांकडून घेतो संस्था ते सगळेच्या सगळे त्यांच्यासाठी खर्च करतो. कारण आम्ही शिक्षण सम्राट नाही किंवा आमचं पोट संस्था चालकांचं ह्या संस्थेवर नाही. प्रत्येकजण आम्ही सगळे आपापला व्यवसाय सांभाळून आमचा वेळ ह्या संस्थेसाठी देत असतो आणि तन मन आणि धन सुद्धा देत असतो. प्रत्येकजण आपापल्या परीने ह्या संस्थेमध्ये मदत करत असतो. त्यामुळे इथं काय मिळवायच्यासाठी आम्ही येत नाही. मी नेहमी सांगत असतो की चहा पिताना सुद्धा आम्हाला हिराबाई बुटालांचा चेहरा मला चहाच्या कपात दिसतो की तू 10 रुपयाचा चहा पितोय संस्थेचा, तू देणं लागतोस, एवढी आम्ही काळजी घेतो. आणि म्हणून आज जो काय हा संस्थेचा जो काही पसारा झालेला, वटवृक्ष झालेला आहे आणि शिस्तबद्ध सगळं जे काय आहे त्याला कारण हेच आहे की आम्ही ही शिस्त पाळतो. आमचं नेतृत्व हिराबाई बुटाला त्यांनी जे घालून दिलेला जो हे आहे सगळा त्याप्रमाणेच आम्ही आमचं काम करत असतो. आणि म्हणून मला आपल्या ह्या 11वी 12वी आता 12वीची मुलं आलेले आहात तुम्ही, तर तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण ज्या संस्थेमध्ये शिक्षण घेतो ती संस्था खरोखरच चांगली आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्या संस्थेचं चांगलं नाव आहे. मुंबई विद्यापीठामध्ये ICS कॉलेजचं चांगलं नाव आहे. तसंच आपलं जो सेक्शन IT सेक्शन आहे भोसले सरांचा तोही अद्ययावत आणि चांगला आहे. त्याचंही संपूर्ण कोकणामध्ये ठाणे सोडा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पूर्ण या कोकणामध्ये पालघरपासून आपल्यासारखं ITचं अद्ययावत शिक्षण कुठेही दिलं जात नाही. आणि म्हणून सरांनी सांगितलं त्यांचं स्वतःचं उदाहरण कांबळे सरांनी त्यांचा मुलगा आता किती पॅकेज घेतो. तर इतकी चांगली सुविधा जर आपल्याकडे उपलब्ध असेल आणि ती जर माझ्या 12वी नंतर पास झालेल्या मुलांना माहीत नसेल, असं होऊ नये म्हणून हा प्रयत्न आपण करतो आहोत. 12वी नंतर काय करावं हे तुम्हाला आधीच कळलं पाहिजे. जेव्हा 11वीला ॲडमिशन घेतो ना तेव्हाच आम्ही आमच्या सरांना सांगितलेलं आहे की BAच्या FY BAला किंवा FY BCom BScला मुलगा आल्यानंतर मी BA BCom BSc झाल्यानंतर मी काय करू शकतो ते त्याला पहिल्या वर्षी सांगितलं जातं. आपल्याकडे पहिल्या वर्षी की मी BA झाल्यानंतर काय करू शकतो, BA झाल्यावर विचार आता मी काय करू किंवा माझा मित्र इकडे गेला म्हणून मी तिकडे गेलो, असं नका करू. तुम्ही सगळं विचारा सरांना. जग एवढं स्पर्धेचं जग आहे, एवढं पुढं चाललंय ना, त्याच्यात आपण टिकलं पाहिजे. ग्रामीण भागातली मुलं खूप हुशार आहेत. फक्त त्यांना दिशा देणं, त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हे जर आम्ही केलं आणि तेच आम्ही सगळेजण करत असतो. आणि म्हणून आपल्या संस्थेचं, आपल्या शाळेचं, आपल्या कॉलेजचं आपल्याकडे सगळीकडे नाव आहे. आपल्याकडे MBA सुद्धा आहे, तिथे सुद्धा चांगलं पॅकेज मुलांना मिळतं. आता आम्ही संस्थेने असं ठरवलेलं आहे की जी मुलं 12वी नंतर आपल्या ह्याच संस्थेमध्ये ॲडमिशन घेतील, कोण BA ला येईल, BCom ला येईल, BSc ला येईल, कोण IT ला येईल, कोण MBA ला येईल, नंतर MBA ला जाईल,
तर ह्या सगळ्या मुलांसाठी आपण काही फीची सवलत देऊया. आता समजा तुम्ही 12वी नंतर तुम्ही जर आय टीमध्ये आम्ही ती सवलत ठेवलेली आहे, कारण तिकडे आपलं गव्हर्नमेंटचं आपलं ग्रँटेबल कॉलेज असल्यामुळे आपल्याला ती काय अडचण नाही. फी जास्त आपल्याकडं IT सेक्शनमध्ये, ते फीमधूनच सगळं चालतं. तर 12वीला जो मुलगा 80 ते 90% मार्क मिळवेल आणि तो आपल्या संस्थेमध्ये IT विभागात भोसले सरांकडे जर आला ॲडमिशनसाठी, आता काय आपल्याकडे IT, कॉम्प्युटर सायन्स आहे, BMS आहे, MSc आहे, तर इथं जेव्हा तुम्ही ॲडमिशन घ्याल त्यावेळेला 80 ते 90% मार्क 12वीला मिळालेल्या विद्यार्थ्याला आपण त्याच्या फीमध्ये 40% सवलत देणार आहोत. तसंच 70 ते 80% मार्क मिळवणारा मुलगा असेल तर त्याला आपण 25% देऊ, आणि 60 ते 70%चा विद्यार्थी जर आपल्याकडे आला, IT ला आला, तर त्याला 20% सवलत आपण देणार आहोत. सांगायचं की तुम्ही मुलं 11वी 12वीला आपल्या शाळेमध्ये, आपल्या संस्थेमध्ये आलात म्हणजे तुम्ही विद्यार्थी, आम्ही तुमचे पालक आहोत आणि तुमची काळजी घेणं, तुम्हाला चांगलं शिक्षण मिळावं, कमी पैशामध्ये मिळावं म्हणून हे आम्ही सवलती देतो आहे. आणि ह्याचा फायदा तुम्ही मुलांनी घेतला पाहिजे. तर तुम्ही 12वी आता परीक्षा जवळ आली, तुम्ही त्या मूडमध्ये आहात म्हणून सरांनी सांगितलं की दिवाळीच्या दरम्यान आपण असं सेशन घेऊया पुढच्या वर्षापासून, ते बरोबर आहे. आता तुम्ही त्या मूडमध्ये आहात परीक्षेच्या ह्याच्यामध्ये, पण तुम्हाला हे माहीत पाहिजे की आपल्या संस्थेमध्ये सगळं आहे आणि माफक फीमध्ये आहे. आपल्या आईवडिलांना जास्त त्रास न देता आपण आपल्याच संस्थेत राहून, आपल्याच गावात राहून आपण शिक्षण घेऊ शकतो. कारण मुलाला जेव्हा आपण कॉलेजला बाहेरगावी ठेवतो ना, तेव्हा एकुलता एक मुलगा, एकुलता एक मुलगी असते किंवा 2 मुलं असतात. आईबापाला झोप लागत नाही, माझा मुलगा माझ्या पाठीमागे काय करत असेल, कशा संगतीत असेल, काय असेल. तर आमची मुलंही पुण्यात शिकली त्यामुळे मला माहिती आहे, एक टेन्शन असतं आई बापाला. आता तुम्हाला इथं सगळं मिळालं आणि कमी पैशामध्ये मिळालं तर तुमच्या आईवडिलांचे पैसे वाचतील, तुम्हालाही बाहेर गावी कुठं जायला नको, तोही त्रास वाचेल, आणि इथं चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण विथ संस्कार तुम्हाला मिळेल. हल्ली काय होतं, मुलांना संस्कार माहितीच नाहीत, संस्कार काय असते ते. पण प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये अडकलेला आहे. शेजारी कोणी आजूबाजूला काय त्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. असं नका करू, कारण तुम्ही असे एकटे पडलात ना तर आयुष्यात नाही पुढे जाऊ शकत. मी फक्त एक उदाहरण सांगेन, कारण हल्ली काय झाले, प्रत्येक जण आपापल्या कुटुंब, मी, माझा मुलगा, माझी मुलगी, माझं सून, माझी नातवंड, ह्याच्या बाहेर कोण जायलाच तयार नाही. बहीण आहे मला, माझे भाऊ आहेत, आणि ते जो तो आपापल्या ह्याच्यामध्ये असतो. मग अशी वेळ येते त्या बहिणीवर किंवा एखाद्या भावावर कुटुंबापासून लांब गेलेल्या, की त्याला असं वाटतं, असा एक क्षण येतो की त्याला वाटतं आपलं कोणच नाही जगात, तो एकटं वाटतो. आणि अशी जेव्हा परिस्थिती या कुटुंबावर येते, जे माझ्या बहिणीवर असेल, माझ्या भावावर, त्यावेळेला तो ह्या बुवाबाजीवाले आहेत ना महाराज, त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्या पाया पडतात, त्यांना घरी आणतात, त्यांची सेवा करतात, त्यांच्यावर पैसे खर्च करतात. पण तो भाऊ आपल्या बहिणीसाठी खर्च करते किंवा ती बहीण आपल्या भावासाठी नाही करत, राखी बांधायला येत नाही, त्या महाराजाची सेवा करते, त्याचे पाय धुईल. कशासाठी हे लक्षात घ्या. हे फार, मी परवा बघितलं आमच्या जवळच्या नात्यामध्ये, त्या बहिणीने आमच्या घरात महाराज आले, मस्त बसलाय, महाराज खातोय पितोय, पाय धुतायत, त्याची सेवा करतायत. त्याची पोराबाळांनी कधी सेवा केली नसेल, पण ते तिची मुलं बाळांनी ते सगळं करतायत. ते बघितलं मी समजलो की हे कुटुंबापासून दूर गेल्यानंतर काय अवस्था होते, आपण एकटे पडतो. आणि अशा वेळेला हे बुवा लोक तुमचा फायदा घेतात आणि तुम्हाला वेगळ्या प्रकारे आपल्याला वाटतं समाधान. त्यामुळं आपण मोबाईल जरी असतो चांगल्यासाठी वापर करा, पण कुटुंबापासून दूर जाऊ नका. एकमेक आपले भावंड आहेत, आपल्या आत्या आहेत, बहिणी वगैरे सगळं असं कुटुंबात राहा, फायदा होतो त्याचा. पूर्वी एकत्र कुटुंब होती. तर मला एवढं सांगायचं आहे की मुलांनो, हे शिक्षण सजीवन संस्थेमध्ये दिलं जातं. तुम्हाला कधी आम्ही ट्रॅक बदलून देणार नाही. ट्रॅक बदललात की तुम्ही गेलात, ती गोष्ट मी नंतर सांगेन तुम्हाला. तुम्ही जेव्हा आमच्याकडे याल ना, ह्या संस्थेचे ॲडमिशन घ्याल, इकडं IT ला ॲडमिशन घ्याल किंवा कॉलेजला घ्याल, त्यावेळेला तुम्हाला तुमचं जेव्हा आम्ही स्वागत समारंभ असतो आपला मोठा असतो, त्यावेळेला सांगेन अनेक गोष्टी आहेत की ज्या अत्यंत आवश्यक आहेत. मी पुन्हा एकदा माझ्या सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो, संस्थेच्या वतीने करतो, भोसले साहेबांच्या वतीने करतो, प्राचार्यांच्या वतीने करतो. आणि ही संधी दवडू नका. 12वी नंतर तुम्हाला कोणतरी मैत्रीण भेटेल, मित्र भेटेल, ती तिकडे गेली म्हणून मी गेले चिपळूणला, मी ती म्हणली दापोली जाऊन दापोली, असं नका करू. सगळं आपल्याकडे आहे, नका चुकीचे निर्णय घेऊ. पुण्या मुंबईत तर अजिबात जाऊ नका, तिथं फक्त पैसे घेतले जातात
आणि सोडून देतात. मग तुम्ही खाजगी शिकवणी लावा आणि हे करा आणि तुमचं तुम्ही बघा. तसं इथं नाही, तर आपण पर्सनल लक्ष दिलं जातं आणि तुमचं करिअर आपण घडवू शकतो. मी जास्त वेळ घेत नाही, कारण मलाही कोर्टात जायचं आहे. 11:15 वाजले, 11ला काम चालू होतं आमचं. तर सगळ्या विद्यार्थ्यांना एक चांगला उद्देश, अशी कुठली संस्था कधी असं करत नाही, पण आम्ही हे संस्कारक्षम संस्था असल्यामुळे आमचे अध्यक्ष हिराबाई उटाला यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्यामुळे आम्ही हे सगळं पाळतो. मी तुम्हाला सांगेन की आपल्या प्राध्यापक वर्ग आमचा आहे, इकडं व्यसन कोण करत नाही, बरोबर ना सांगतोय मी? विचारा तुमच्या सजीवन हायस्कूलमध्ये, मला माहिती नाही काय ते, पण आम्ही ही काळजी घेतो. आम्ही स्वतः पाळतो, असं नाही आहे, स्वतः पाळतो. माझं वय 66 वर्ष आहे, 66. मला डायबिटीस नाही, तुमचं ब्लड प्रेशर नाही, कुठली गोळी नाही, काही नाही. कारण का आम्ही ट्रॅकच सोडला नाही. उगाच हाव धरायची भरपूर पक्षकारा करून त्याला लुबाडायचं आणि मग रात्री झोप लागत नाही, मग गोळी खा, मग डायबिटीस हो आणि मग ॲडमिट हो, म्हणजे पैसे असून खाता येत नाही. असं नाही करत आम्ही स्वतः पाळतो. तेव्हा तुम्हाला सांगतो, समजलं? पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि ही संधी सोडू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.